कालच्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडात ज्या प्रकरण क्रमांक 2 मराठा सत्तेच्या उदयाची कारणे यामधील ब नंबरचा पॉईंट म्हणजे शहाजीराजे भोसले यांचे जे काही मराठा सत्तेच्या उदयामधील जी काही सहभाग किंवा भूमिका कशी होती किंवा त्यांच्याबद्दलची माहिती पाहत आहोत. तर शहाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्रामध्येच एक प्रभावी नेतृत्व हे भोसले घराण्यातील एक प्रभावी सरदार म्हणून त्यांनी आपलं नावारूप निर्माण केलं आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या घटना घडामोडी कालच्या भागामध्ये आपण पूर्णपणे अभ्यासलो. पण शहाजीराजे हे आपल्या भ्रमंतीच्या कालखंडामध्ये म्हणजेच आदिलशाही निजामशाही यांच्यामध्ये चाकरी करत असताना नोकरी करत असताना त्यांच्यावर आलेली परिस्थिती आतापर्यंत समजून घेतली. शेवटच्या कालखंडात म्हणजेच शहाजीराजांच्या बाबीचा विचार करता शहाजीराजे हे निजामशाही मध्ये शेवटच्या कालखंडामध्ये होते आणि त्यानंतर आदिलशाहीमध्ये त्यांचं पदार्पण झालं. पण शहाजीराजे भोसले यांनी जेव्हा भरदरबारामध्ये लखुजी जाधवांचा मृत्यू झाल्यानंतर काही काळ ते स्थिर किंवा शांत त्यांच्या जे काही कर्तबगारी होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात स्थिरता आली. अशा स्थितीमध्येच शहाजीराजे यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही निजामशाही आणि निजामशाहीच्या कारभारामधला जे काही राज्यकारभार याचा विचार करता निजामशाहीचा मुख्य जो कारभारी त्याला फतेह खान म्हणून ओळखलं जात होतं आणि त्यांनी मुर्तजा निजामशहा याचा खून घडून आणला किंवा त्याचा खून केला आणि स्वतःच्या हाती आपली सर्व सत्ता घेऊन निजामशहाचा पुत्र म्हणजेच हुसेन नावाच्या एका लहान मुलाला त्यांनी राजसत्तेवर बसवलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये जे मोगल यांनी या फतेह खानाला मदत करण्यास प्रारंभ केला. म्हणजे जी निजामशाही होती ती पूर्णपणे या फतेह खानाच्या अंतर्गत किंवा त्याच्या कारभाराखाली आली. अशा स्थितीमध्ये शहाजीराजे सुद्धा त्या ठिकाणी एक मातब्बर सरदार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आदिलशहाकडे मदतीची एक विनंती केली आणि निजाम वंशातील एक मुलगा म्हणजे निजामशहा याला इसवी सन 1632 मध्ये निजामशहासक म्हणून त्याचं नाव पुढे करून त्याला गादीवर बसून कार्य करायला सुरुवात हे शहाजीराजांनी केलं. पुढे या निजामशाहीचे 2 निजाम शासक नावारूपाला येऊ लागले. पण मुघल यांनी तत्कालीन स्थितीमध्ये या आदिलशाहीवर दबाव आणला आणि शहाजीराजांना जी मदत मिळत होती ती मदत पूर्णपणे थांबवली. त्यामुळे शेवटी शहाजीराजांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जे काही निजामशाहीची जी सत्ता होती त्यांनी मोगलापुढे शरणागती पत्करली. अशा स्थितीचा विचार करता जर या निजामशाहीच्या शासकाची पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेऊन या निजाम शासकाला बाजूला सारून स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करण्याची एक संधी शहाजीराजांना होती, पण शहाजीराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये केलेली नाही. कारण त्यांचं एक तत्वानुसार किंवा तत्कालीन स्थितीमधल्या स्थितीनुसार त्यांनी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून चाकरी करण्याचं किंवा नोकरी करण्याचं काम केलं. या घटनेनंतर निजामशाहीमध्ये असणारा वादविवाद हे पाहून पुन्हा एकदा त्यांनी आदिलशाही जी काही सत्ता होती बहामनी शाह्यापैकी यामध्ये शिवा पत्करली किंवा त्या ठिकाणी त्यांनी गेलं, त्या ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. मग आदिलशहाला माहीत होतं की शहाजीराजांचे कर्तबगारी किंवा शूर प्रेरणा जे काही पराक्रम त्यांनी त्या काळामध्ये पुणे असेल सुपे जे परगणे
हे जहागिरी म्हणून शहाजीराजांना दिलं आणि 12,000 मनसबदारी सुद्धा दिली. आणि हे दिल्यानंतर त्यांनी लगेच शहाजीराजांना कर्नाटक मोहिमेवर पाठवलं. मग शहाजीराजे कर्नाटक मोहिमेवर गेले तेव्हा तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1626 मध्ये आदिलशहा व मोगल यांच्यामध्ये तह झाला होता आणि आदिलशहाला मोगलापासून असलेला धोका तात्पुरता काही प्रमाणात टळला गेला 1626 मध्ये. पण याचा फायदा घेण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटक मोहिमेवर पाठवलं आणि त्या ठिकाणचं लहानसं असं राज्य जिंकण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं गेलं. त्यावेळेस शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना शहाजीराजांनी कर्नाटक मोहिमेवर जाण्या अगोदर पुण्याची जहागिरी दिली आणि पुण्याचा कारभार पाहण्यासाठी म्हणून आपला विश्वासू सहकारी दादोजी कोंडदेव यांना नेमलं आणि ते कर्नाटक मोहिमेवर गेले. आता शहाजीराजे यांनी शहाजीराजे यांना जे आदिलशहाने पाठवलं होतं त्यावेळेस कर्नाटक मोहिमा या 3 मोहिमा शहाजीराजांनी गाजवल्या. त्याचबरोबर बंगलोर या ठिकाणचा पूर्ण प्रदेश शहाजीराजांनी मिळवला आणि आदिलशाहीमध्ये समाविष्ट केला. त्यानंतर जे बंगलोर हे ठिकाण शहाजीराजांचं एक प्रमुख ठिकाण बनलं गेलं आणि त्या ठिकाणी ते स्थिर झाले किंवा त्या ठिकाणी राहू लागले. अशा स्थितीमध्ये आदिलशाही दरबारामध्ये असणारे जे काही शासक किंवा जे काही सरदार होते हे शहाजीराजांचा द्वेष बाळगत होते किंवा शहाजीराजाबद्दल आदिलशहाच्या मनामध्ये एक द्वेषाची पार्श्वभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. कारण शहाजीराजांनी कर्नाटकच्या 3ही मोहिमा पूर्णपणे जिंकून घेतल्या आणि त्या ठिकाणी आदिलशहाची सत्ता निर्माण केली होती आणि स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण केली होती. काही काळ कर्नाटकच्या मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ जे पुण्या या ठिकाणी राहत होते त्यांना बोलवून घेण्यात आलं आणि इसवी सन 1641-42 कालखंडामध्ये जिजामाता आणि राजे शिवाजी हे बंगलोर येथे काही वर्षभर त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. पुन्हा ते पुणे या ठिकाणी परत आले. त्या काळामध्ये म्हणजेच आदिलशहाच्या दरबारामध्ये अफजल खानासारखा जे मातबर मुस्लिम सरदार हे शहाजीराजांचा द्वेष बाळगत होते आणि त्यांनी आदिलशहाच्या मनामध्ये शहाजीराजाबद्दल एक विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्याबद्दल कट कारस्थान करायला सुरुवात केली. आणि त्यांचं कारण आदिलशहापुढे त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आदिलशहाने एक कारण लावलं की शहाजीराजांच्या वाढत्या जे काही प्रभुत्व असेल किंवा वाढती शक्ती यावर आळा बसावा यासाठी म्हणून शहाजीराजावर एक आरोप टाकला गेला की तुम्ही गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी काय करत आहात, एक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केला आहात, त्याच्यामुळे आदिलशाहीशी तुम्ही एकनिष्ठ नाहीत. अशा प्रकारची पार्श्वभूमी निर्माण करण्याचं काम केलं आणि शेवटी असा आरोप लावून 25 जुलै 1648 मध्ये शहाजीराजे भोसले यांना कैद करण्यात आले. परंतु पुण्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता किंवा त्यांनी वाटचाल सुरू केली होती त्यावेळेस त्यांनी शहाजीराजांची सुटका घडवून आणण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहावर मोगल सत्तेचा आधार घेत एक दडपणाची पार्श्वभूमी किंवा एक दडपण आणलं आणि कैदेतून सुटका शहाजीराजांची केली. या घटनेवरून समजतं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य निर्माण करताना त्यांनी आपल्या वडिलांची प्रेरणा घेऊन एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण केली आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना समजायला लागलं की जे काही विदेशी शासक करते आपल्या स्वार्थासाठी हितासाठी कोणत्याही थराला किंवा कोणताही आरोप एका एकनिष्ठ असणाऱ्या सरदारावर लावण्यास कमी करणार नाही
यासाठी म्हणून त्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची एक प्रेरणा घेतली किंवा सुरुवात केली. या सर्व बाबीवरून तत्कालीन स्थितीमध्ये जे शहाजी राजांच्या बद्दलची आतापर्यंत आपण माहिती पाहिली कालच्या पिरियडमध्ये, आजच्या पिरियडमध्ये, शहाजी महाराजांचं जीवन हे एका शासकाकडून दुसऱ्या शासकामध्ये नोकरी करण्याचं किंवा चाकरी करण्याचं अशामध्ये त्यांचं जीवन गेलं. पण त्यांचे जे काही विचार किंवा राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता त्यांनी शूर पराक्रमी अशा या वीराचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःची प्रभावी शासन व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता ही शहाजीराजा भोसले यांच्याकडे होती. पण त्या काळामध्ये एकनिष्ठ असा सर्व सरदार सामंत नसल्यामुळे त्यांना एक सत्ता किंवा एक हाती सत्ता निर्माण करता आली. पण या सत्तेचा पुढे या सर्व बाबीचा उपयोग किंवा या सर्व बाबीचा आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शहाजी राजांची भूमिका एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं गेलं. आता शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये जे स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज यांना शहाजीराजे भोसले आपल्या वडिलांकडून मिळाली. म्हणजे जी पुण्याची जहागिरी किंवा पुण्याची जहागिरी जी कर्नाटक मोहिमेवर जाण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याकडे शहाजीराजे भोसले यांनी सोपवली. यावरून समजतं की राजकीय पार्श्वभूमी म्हणजे स्वतःची प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सोपवली आणि आपले विश्वासू सहकारी जे दादोजी कोंडदेव यांच्या सल्ल्यानुसार किंवा यांच्या यांच्या देखरेखीखाली शिवाजी महाराजांना एक वाढवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये शहाजीराजांनी जबाबदारी सोपवली. यावरून जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे जे काही संकल्पना बाळगली याची मूळ कल्पना किंवा योजना ही शहाजीराजांचीच होती. पण त्यांना त्या काळामध्ये जी काही योग्य ती मदत किंवा योग्य तो पाठिंबा मिळाला नाही. पण शहाजीराजांचं जे स्वप्न होतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून एक मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं. म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये तर रियासतकार सरदेशाही म्हणतात की मध्ययुगीन कालखंडामध्ये राष्ट्रीयत्व जोपासणारी एकही हिंदू व्यक्ती दक्षिण भारतात शहाजी राजाशिवाय दुसरी कोणतीही आढळून आली नाही. म्हणजे शहाजी राजांनी जे काही भारतीय किंवा महाराष्ट्राची जी सत्ता किंवा राजसत्ता टिकवून ठेवण्याचं काम आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून करण्याचं काम केलं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी राज्याचं संस्थापक म्हणायचं असेल तर शहाजीराजांना राज्य संकल्पक म्हणून ओळखले जातात. म्हणजे कोणतीही बाब आपण करण्या अगोदर त्याची जी पूर्वनियोजित असं नियोजन करतो त्याच पद्धतीने शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रेरणा निर्माण करून दिली. आता शहाजीराजे हे एक उद्योगशील किंवा तत्कालीन स्थितीमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये त्यांनी चाकरी केली. पण त्यांचं सर्व लक्ष हे स्वतःची मूळ जहागीर वाढवण्यामध्ये त्यांचं लक्ष होतं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांना कर्नाटक मोहिमेवर न घेऊन जाता त्यांनी पुणे येथे राजमाता जिजाऊ यांच्यासोबत येथे ठेवलं. यावरून समजून येतं की हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची राजकीय पार्श्वभूमी ही शहाजीराजांची प्रेरणा होती. आता वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे शहाजीराजांचा खूप मोठा असा प्रभाव निर्माण झालेला दिसून येतो. कारण शहाजीराजांच्या चाकरीखाली किंवा त्यांच्या अंतर्गत जे मातबर सरदार होते, प्रचंड असा फौजफाटा होता. हा सर्व फौजफाटा मुघल किंवा आदिलशाही निजामशाही विरुद्ध शहाजीराजांनी वापरला नव्हता, पण शिवाजी महाराजांना वापरण्यासाठी
एक भक्कम पाया रचला गेला आणि जे वारसा हक्काने मिळालेली पुणे जहागिरी जी शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिलेली होती, ही दख्खनमधील स्वराज्याचे एक सुरुवात करणाऱ्या कार्याचे एक मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागलं. जेव्हा आदिलशाही किंवा आदिलशहा शहाजीराजे भोसले किंवा शिवाजीराजे छत्रपती शिवाजीराजे यांच्याविरुद्ध जर पाऊल उचलायचं असेल किंवा त्यांच्या विरोधामध्ये कोणतं कट कारस्थान करायचं असेल तर त्याला विचार करावा लागत होता. कारण हे मराठ्यांचे जे सत्ता ही शहाजीराजांनी भक्कम बनवली होती आणि त्या सर्व सत्तेचा किंवा सैन्यशक्ती असेल, मातबर सरदार असतील यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी करण्यास सुरुवात केली. जेव्हा अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी शहाजीराजे कोणती भूमिका घेतील याकडे आदिलशहाचं लक्ष होतं. पण शिवाजी महाराजांनी जे काही अफजल खानाचा वध घडून आणला आणि एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण करून दिली. आता शहाजीराजांच्या या दख्खनमधील म्हणजे दक्षिणेमधल्या प्रदेशामध्ये असणारा प्रभाव, यामुळे जे काही मातबर सरदार असतील, सैनिक असतील, मराठा जे काही मावळे असतील, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर एक प्रभावित होऊन त्यांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक पाठिंबा दिला. यावरून समजतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य आणि मराठा सत्तेच्या उदयाच्या पार्श्वभूमीमध्ये शहाजीराजे भोसले हे यांची जी काही कारकीर्द किंवा यांचा पाठिंबा हा महत्त्वपूर्ण होता. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकले. तर आत्तापर्यंत आपण कालच्या पिरियडमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य त्यांना मराठा सत्तेच्या उदय होण्यामध्ये शहाजीराजांची भूमिका कशा पद्धतीची होती हे पूर्णपणे समजून घेतलं. तर उद्याच्या भागामध्ये आपण तत्कालीन स्थितीमध्ये राजमाता जिजाऊ ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई यांची हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा सत्तेच्या उदयाची भूमिका किंवा सहभाग कशा पद्धतीने होता याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.